आज आपण फंक्शनल ग्रुप्स इन ऑर्गॅनिक कंपाऊंड हा पॉइंट बघणार आहोत. यामध्ये पहिला जो कॉलम आहे तो आहे सिरियल नंबरचा, दुसरा कॉलम आहे नेम ऑफ द फॅमिली किंवा त्याला म्हटलं जातं नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप. हे सर्व फंक्शनल ग्रुपचे नाव आहे. तिसरा जो कॉलम तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रक्चर ऑफ द फंक्शनल ग्रुप. हे सर्व जे तुम्हाला तिसऱ्या कॉलम मध्ये पाहायला मिळत आहे हे सर्व फंक्शनल ग्रुपचे स्ट्रक्चर आहे. आणि चौथा कॉलम आहे त्याचे एक्झाम्पल. आता आज जो आपण पॉइंट बघणार आहोत हा 11th आणि 12th सायन्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करत असाल त्या ठिकाणी हा जो चार्ट आहे हा बनवून ठेवा. जेव्हा कॉलेज सुरू होतील, शाळा सुरू होतील त्यावेळेस तुमच्या क्लासमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं तर याचा चार्ट देखील तुमच्या क्लासमध्ये तयार करून स्टिक केला, जेणेकरून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस हे सर्व फंक्शनल ग्रुप तुम्हाला व्हिज्युअलाइज राहतील. त्याच्यामुळे सर्व फंक्शनल ग्रुप जर तुमचे तोंडपाठ झाले तर 11th आणि 12th ची केमिस्ट्री सर्व तुम्हाला फार सोपी जाऊ शकते. त्याच्यामुळे हे सर्व फंक्शनल ग्रुप जे आज आपल्याला पाहायचे आहे ते सर्व तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत. पहिला जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपचं नाव आहे हलाइड. इट इज कॉल्ड एज अ हलाइड. आणि त्याचा जो स्ट्रक्चर असणार आहे तर त्याचं स्ट्रक्चर असणार आहे हलाइडचं एक्स. आणि एक्स म्हणजेच काय, तर एक्स म्हणजे तुम्ही घेऊ शकता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हलाइड्स तुम्ही घेऊ शकता. त्याचं एक्झाम्पल आपण घेणार आहोत CH3Br म्हणजेच मिथिल ब्रोमाइड. CH3 म्हणजे मिथिल आणि Br म्हणजे ब्रोमाइड. त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर तुम्ही ब्रोमोमिथेन असं देखील करू शकता. त्यानंतर दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपचं नाव आहे सायनाइड किंवा त्याला नायट्राइल देखील म्हटलं जातं. सायनाइड ऑर नायट्राइल. त्याचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप असणार आहे C∧N. सायनाइडचा फंक्शनल ग्रुप आहे C∧N. त्याचं एक्झाम्पल आहे CH3CN. आता हा R ग्रुप आपण त्याला म्हटलं जातं. तो मिथाइल, इथाइल, N प्रोपाइल, N ब्युटाइल, N पेंटाइल, पेंटाइल हेक्साइल वाटेवर तुम्ही काही पण घेऊ शकता. अल्किल ग्रुप. आणि अल्किल ग्रुप सोबत हा आलेला आहे फंक्शनल ग्रुप CN. मग हा CN मिथिल आणि पुढे सायनाइड. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज मिथिल सायनाइड. किंवा त्याचं नायट्राइलच्या टर्म मध्ये जर नाव बघितलं त्याला म्हटलं जातं ऍसिटोनायट्राइल. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप आहे आयसोसायनाइड. आता सायनाइडच्या विरुद्ध फक्त लिहायचं आयसोसायनाइड. सायनाइड मध्ये आपण CN लिहिलेलं होतं. आयसोसायनाइड मध्ये लिहिताना N∧C या पद्धतीने लिहायचा. दोन्ही फंक्शनल ग्रुप व्यवस्थित लक्षात ठेवा. सायनाइड मध्ये लिहिताना C∧N लिहायचं, आयसोसायनाइड मध्ये N∧C लिहायचं. त्याचं एक्झाम्पल आहे CH3NC. त्या कंपाऊंडचं नाव त्याला म्हटलं जातं मिथिल आयसोसायनाइड. त्यानंतर पुढचा जो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे नायट्रो कंपाऊंड किंवा त्याला म्हटलं जातं नायट्रो ग्रुप. या नायट्रो ग्रुपमध्ये नायट्रो ग्रुपचा जो स्ट्रक्चर किंवा जे फंक्शनल ग्रुप असणार आहे तो होतो NO2. ते NO2 कसं लिहायचं, ते NO2 लिहिताना नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज, एक जो ऑक्सिजन आहे की ज्याची व्हॅलन्सी इथे 1 तुम्हाला पाहायला भेटते, दुसरी व्हॅलन्सी चार्ज मध्ये आलेली पाहायला मिळते आपल्याला, निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या ऑक्सिजन वरती. आणि इथे हा जो ऑक्सिजन आहे तो डबल बॉन्डेड ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतो. नायट्रोजनची व्हॅलन्सी पण सॅटिस्फाईड झालेली पाहायला मिळाली पाहिजे. नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. किंवा डायरेक्टली तुम्ही NO2 जरी या पद्धतीने लिहिला तरी देखील चालू शकतो. आणि त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत CH3NO2 नायट्रोमिथेन. So this is the example of nitromethane, that is the nitro functional group. The next example, very important functional group, alcohol. अल्कोहोल जे आहे त्या अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप असणार आहे OH. म्हणजे OH तुम्हाला दिसला की त्याला म्हटलं जातं अल्कोहोल. आता अल्कोहोलचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण घेणार आहोत CH3OH. CH3 म्हणजे मिथाइल, OH म्हणजे अल्कोहोल. कंपाऊंडचं नाव होणार आहे मिथिल अल्कोहोल. त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर पण तुम्हाला 12th ला गेल्यानंतर याच्यावरती पूर्ण एक चॅप्टरच आहे, 12वीला चॅप्टर आहे अल्कोहोल. त्यानंतर त्यामध्ये मिथॅनॉल हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर हे पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे फिनॉल. फंक्शनल ग्रुप आहे नेक्स्ट फिनॉल. त्याचा जो स्ट्रक्चर ऑफ द फंक्शनल ग्रुप होणार आहे AROH. आणि हा AROH हा फिनॉल आहे हा देखील चॅप्टर तुम्हाला 12वीला पुढच्या वर्षी अभ्यासायचं आहे. AROH त्याचं एक्झाम्पल बेन्झीन रिंग आणि OH त्याला अटॅच जर केला त्याला देखील तुम्ही फिनॉल म्हणू शकता. AR म्हणजेच ॲरोमॅटिक रिंग म्हणजेच बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला OH ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला म्हटलं जातं फिनॉल. आणि ते एक्झाम्पल आहे C6H5OH. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अ फिनॉल. हे झालं फिनॉलचं एक्झाम्पल C6H5OH म्हणजेच बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच असेल जर OH तर त्याला म्हटलं जातं फिनॉल. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे 7th नंबरचं प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचा
जो स्ट्रक्चर ऑफ द फंक्शनल ग्रुप आहे ते फंक्शनल ग्रुप असणार आहे NH2 डॅश NH2 आणि त्याचे एक्झाम्पल आहे CS3 NH2. एक्झाम्पल त्याचं नेम आहे मिथिल अमाइन CS3 NH2 मिथिल अमाइन. त्यानंतर पुढचा जो नेम ऑफ द फॅमिली किंवा त्याला तुम्ही नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप म्हणू शकता. प्रायमरी अमाइन नंतर पुढे असणार आहे सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन मध्ये काय करायचं, प्रायमरी अमाइन मधील एक हायड्रोजन ॲटम फक्त कमी करायचा आणि जे स्ट्रक्चर तयार होईल सिंगल डॅश NH डॅश त्याला म्हटलं जातं सेकंडरी अमाइन. त्याचं एक्झाम्पल आपण घेणार आहोत CS3 सिंगल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड CS3. दोन मिथाइल ग्रुप आहे NH ला अटॅच झालेले आहे त्यामुळे त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे डाय मिथिल अमाइन. हा देखील जो पार्ट आहे तो तुम्हाला 12वीला पुढच्या वर्षी असणार आहे. सर्व 12वीला आहे पुढच्या वर्षी फंक्शनल ग्रुप सर्व 12वीसाठी अत्यंत महत्त्वाचे. नवा जो फंक्शनल ग्रुप आहे 9 नंबरचा टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन मध्ये परत काय करायचं, प्रायमरी अमाइन मधून एक हायड्रोजन ॲटम कमी केला सेकंडरी अमाइन भेटतं म्हणजे NH. त्यातून परत एक हायड्रोजन ॲटम कमी केला तर फक्त नायट्रोजन शिल्लक राहतो त्याला म्हटलं जातं टर्शरी अमाइन. म्हणजे नायट्रोजन आणि 3 त्याच्या व्हॅलेन्सी असणार आहे. त्या 3 व्हॅलेन्सीला 3 CS3 ग्रुप जर अटॅच असतील तर त्या कंपाऊंडचं नाव होतं ट्रायमिथिल अमाइन. एक्झाम्पल आहे फॉर्म्युला CS3 ब्रॅकेट 3N ट्रायमिथिल अमाइन. म्हणजे एक नायट्रोजन ॲटम आणि त्याला 3 CS3 ग्रुप जर अटॅच असतील तर त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे ट्रायमिथिल अमाइन. त्यानंतर पुढचं जे फंक्शनल ग्रुप आहे 10 नंबरचा त्यामध्ये इथर. व्हेरी सिंपल. तर यामध्ये डायव्हॅलेंट जो ऑक्सिजन तुम्हाला पाहायला मिळतोय कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड कार्बन. तर हा डायव्हॅलेंट ऑक्सिजन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा नेहमी तिथं काय असणार आहे, इथर असणार आहे. इथं पण हा डायव्हॅलेंट ऑक्सिजन आलेला आहे कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड कार्बन. असं जर लिंकेज तुम्हाला पाहायला भेटलं तर समजून घ्यायचं का दिलेल्या कंपाऊंड मध्ये इथर आहे. त्या कंपाऊंडचं नाव जे आहे ते या पद्धतीने होणार आहे. 2 मिथाइल ग्रुप आहे आणि इथर आहे. 2 मिथाइल ग्रुप दोन्ही ग्रुप सारखे आहे त्यामुळे प्रिफिक्स तिथे यूज करायचा डाय मिथाइल इथर. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज डाय मिथाइल इथर. त्यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहे आल्डिहाइड. नेम झाला आल्डिहाइड. त्याचा जे स्ट्रक्चर आहे आल्डिहाइडचं C डबल बॉन्ड OH. आता H जो आहे तो इथे तुम्हाला दिसताना तेवढंसं त्यामध्ये H ची जी लाईन आहे ती आपण डार्क करून घेऊयात या पद्धतीने C डबल बॉन्ड OH आल्डिहाइड. तर हा यावरती देखील 12वीला तुम्हाला प्रश्न असणार आहे. त्याचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय CS3 C डबल बॉन्ड OH असं लिहिलं तरी चालेल किंवा शॉर्टमध्ये CHO असं लिहिलं तरी चालेल. दोन्हीही चालतील, दोन्हीही ऍक्सेप्टेबल आहे. C डबल बॉन्ड OH किंवा CHO दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटा अल्डिहाइड किंवा त्याला इथॅनल असं देखील म्हटलं जातं कारण 2 कार्बन ॲटम आहे आणि शेवटचा अल्डिहाइडचा AL ने आपल्याला रिप्लेस करायचा आहे इथॅनल ते होणार आहे. त्यानंतर नॉमेनक्लेचर वगैरे सर्व आपल्याला डिटेल्स मध्ये पाहिजे 12वीला गेल्यानंतर सर्व चॅप्टर आहे पूर्ण. आता जो तुम्हाला एक एक फंक्शनल ग्रुप जे तुम्ही बघताय त्याचा 12वीला पूर्ण एक सेपरेट चॅप्टर पूर्ण त्यामध्ये एक एक पॉईंट हा असणार आहे. कीटोन पण पूर्ण तुम्हाला 12वीला अभ्यासायचं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड इस्टर अमाइड हे सर्व जे आहे हे सर्व चॅप्टर तुम्हाला 12वीला अभ्यासायचे आहे. त्याच्यामध्ये त्याचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन असेल IUPAC नॉमेनक्लेचर असेल हे सर्व पार्ट 12वीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला एंट्रन्स एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे तो तुमचा स्टडी जिथे करताय तुम्ही त्या ठिकाणी केस्टिक करून ठेवा आणि तोंडपाठ करून ठेवा. कोणताही फंक्शनल ग्रुप तुम्हाला विचारला तरी सांगता यायला पाहिजे. स्ट्रक्चरवरून नाव सांगता आलं पाहिजे, नावावरून स्ट्रक्चर सांगता आलं पाहिजे आणि प्रत्येकाचे किमान 3 ते 4 एक्झाम्पल तुम्हाला हे प्रत्येक एक्झाम फंक्शनल ग्रुपचे हे सांगता आले पाहिजे. तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये फार चांगले जो स्कोर आहे तो होऊ शकतो. तर अल्डिहाइडचा आपण फंक्शनल ग्रुप बघितला होता C डबल बॉन्ड OH CH3 CHO त्याला म्हटलं जातं ॲसिटा अल्डिहाइड किंवा इथॅनल त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याला म्हटलं जातं तो फंक्शनल ग्रुप आहे कीटोन. कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे स्ट्रक्चर त्याचं C डबल बॉन्ड O. तर हे C डबल बॉन्ड O म्हणजेच असणार आहे कीटोन. आता याला 2 R ग्रुप अटॅच करायचे. R ग्रुप म्हणजे 2 अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे मिथाइल इथाइल एन प्रोपाइल आयसोब्युटाइल पेंटाइल हेक्साइल व्हॉटएव्हर काय ते अल्किल ग्रुप तुम्हाला परत पुढे अभ्यासायचे. तर एक्झाम्पल आपण घेऊयात CH3 CO CH3 असं लिहिलं तरी चालेल किंवा CH3 C डबल बॉन्ड O CH3 या पद्धतीने लिहिला तरी हा C डबल बॉन्ड O डायरेक्ट CO सारखा लिहिला किंवा असा हा C डबल बॉन्ड इथे लिहिला तरी चालेल. जसं आपण हे
सी डबल बॉन्ड OH आणि इथे CHO लिहिलं तर दोन्ही पण ऍक्सेप्टेबल आहे. तर या कंपाऊंडचं नाव होणार आहे ऍसिटोन. ऍसिटोनचा फंक्शनल ग्रुप तुम्ही पाठ करून ठेवा, CH3 सी डबल बॉन्ड O CH3. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला अल्डिहाइड जे आहे सी डबल बॉन्ड OH आपण घेतला होता, त्यामध्ये एक ऑक्सिजन ऍटम फक्त ऍड करायचा, कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला तयार झालेलं पाहायला भेटतं. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे, स्ट्रक्चर फंक्शनल ग्रुप त्याचं सी डबल बॉन्ड OH. एक्झाम्पल त्याचं घ्यायचं CH3 COOH. आता हा COOH लिहिण्याऐवजी तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल, सी डबल बॉन्ड OH असं लिहिलं तरी चालेल, हे या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. बोथ आर ऍक्सेप्टेबल, दोन्ही ऍक्सेप्टेबल आहे, दोन्ही पण चालतील, काही अडचण नाहीये त्यामध्ये. तर COOH असं तुम्हाला लिहायला सोपं वाटत असेल तर असं लिहा, असं लिहायला सोपं वाटत असेल तर असं लिहिलं तरी चालेल, सी डबल बॉन्ड OH. दोघांचाही अर्थ सेमच आहे. कंपाऊंडचं नाव होणार आहे ऍसिटिक ऍसिड किंवा त्याला म्हटलं जातं IUPAC नॉमेनक्लेचर इथॅनॉइक ऍसिड हे होणार आहे. त्यानंतर पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे ईस्टर. ईस्टरचं फंक्शनल ग्रुपमध्ये त्याचं जो फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड OO आणि त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल तर R सी डबल बॉन्ड OR डॅश हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन होतं. तर फंक्शनल ग्रुप आपण फक्त बघतोय सी डबल बॉन्ड OO. आता हा सी डबल बॉन्ड OO ऐवजी डायरेक्ट तुम्ही COO असं जरी लिहिलं तरी चालेल. एक्झाम्पल आपण घेतोय त्याचं CH3 COO CH2 CH3 असं लिहिलं तरी चालेल किंवा C2H5 जरी लिहिलं तरी चालेल. 8वी ते 10वी पर्यंत हे तुम्हाला माहिती असेल. इथाइल ग्रुप आलेला आहे, इथाइल ग्रुप तुम्ही C2H5 डायरेक्ट लिहिला तरी चालेल किंवा CH2 CH3 लिहिला तरी चालेल. कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर होणार आहे इथिल ऍसिटेट. हे झालं इथिल ऍसिटेट. हा पण चॅप्टर पुढं तुम्हाला सविस्तर याची पॉईंट जे आहे ते पुढं परत वाढवायला पाहिजे आहे. पुढचा आहे अमाइड. अमाइडचा फंक्शनल ग्रुप जो आहे सी डबल बॉन्ड O NH2. तर हा जो आहे या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय सी डबल बॉन्ड O NH2. तर सी डबल बॉन्ड O NH2 एक्झाम्पल त्याचं घ्यायचंय ऍसिटामाइडचं CH3 सी डबल बॉन्ड O NH2 ऍसिटामाइड, त्याला म्हटलं जातं ऍसिटामाइड. तर ऍसिटामाइड हा किंवा अमाइडचा फंक्शनल ग्रुप कसा लक्षात ठेवायचा, सी डबल बॉन्ड O NH2 हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो होतोय अमाइडचा. त्या डबल बॉन्ड तुम्ही असा लिहिला तरी चालेल सी डबल बॉन्ड O NH2 किंवा डायरेक्टली या पद्धतीने लिहिलं तरी चालेल CO NH2. दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही लिहिलं तरी ऍक्सेप्टेबलच आहे. अमाइडचा फंक्शनल ग्रुप परत एकदा सांगतो, अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड O NH2. त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात CH3 CONH2. त्याचं नाव आहे ऍसिटामाइड. त्यानंतर पुढचा फंक्शनल ग्रुप आपल्याला घ्यायचा आहे नेक्स्ट सेकंडरी अमाइड. सेकंडरी अमाइड मध्ये काय करायचं, अमाइडचा फंक्शनल ग्रुप आपण बघितला होता सी डबल बॉन्ड O आणि ते NH च्या जागी फक्त NH2 होता. तो अमाइड आपण फंक्शनल ग्रुप बघितलेला होता. आता सेकंडरी अमाइड मध्ये काय झालं, NH2 मधील एक हायड्रोजन ऍटम कमी झाला आणि एक हायड्रोजन ऍटम कमी झाला तिथे त्याला आणखी एक ग्रुप अटॅच झालेला असणार आहे R ग्रुप. तर त्याला म्हटलं जातं सेकंडरी अमाइड. सेकंडरी अमाइडचा फॉर्म्युला आहे सी डबल बॉन्ड O NH. एक्झाम्पल त्याचं घ्यायचं आपल्याला CH3 सी डबल बॉन्ड O लिहिला तरी चालेल किंवा CO लिहिला तरी चालेल, NH CH3. आता या ठिकाणी N का बरं, कॅपिटल N का आलेला आहे, तर एक मिथाइल ग्रुप जो आहे हा मिथाइल ग्रुप जो आहे तो नायट्रोजनला डायरेक्टली अटॅच झालेला. तुम्हाला इथं हायड्रोजन ऍटम आहे तर हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच झालेला आहे इथे डाऊन डायरेक्शनला आणि हा नायट्रोजन या कार्बनला डायरेक्टली अटॅच झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे N कॅपिटल N हा मेन्शन करायचा आणि हे सर्व रूल तुम्हाला परत पुढच्या वर्षी डीप मध्ये अभ्यासायचे आहे. इन डिटेल तुम्ही अभ्यासणार आहात. सो N मिथाइल ऍसिटामाइड नेम ऑफ दिस कंपाऊंड. त्यानंतर पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे टर्शरी अमाइड. टर्शरी अमाइडचा फंक्शनल ग्रुप आताच आपण बघितला. अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड O NH2. तर NH2 मधील एक हायड्रोजन ऍटम कमी केला तर सेकंडरी अमाइड, दोन हायड्रोजन ऍटम कमी केले तर शिल्लक राहिला जो पार्टी त्याला म्हटलं जातं टर्शरी अमाइड म्हणजे सी डबल बॉन्ड O N. आणि इथे जर NH2 जर केलं तर ते अमाइडचा फंक्शनल ग्रुप होईल आणि फक्त NH जर केला तर तो सेकंडरी अमाइड होईल. टर्शरी अमाइड मध्ये सी डबल बॉन्ड O N. या N ला इतर दोन ग्रुप जे आहे R ग्रुप अटॅच होणारे, इथे एक मिथाइल ग्रुप इकडे, एक मिथाइल ग्रुप इकडे, एक मिथाइल ग्रुप. ते एक्झाम्पल आपण बघणार आहोत. CH3 सिंगल बॉन्ड CO सिंगल बॉन्ड N CH3 ब्रॅकेट 2. दोन मिथाइल ग्रुप जे आहे
ते नायट्रोजनला अटॅच झालेले आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला सुरुवातीला NN 2 मिथाइल ग्रुप अटॅच झालाय. पहिला मिथाइल ग्रुप अटॅच झाला नायट्रोजनला, त्याच्यामुळे पहिला N आलेला आहे. दुसरा मिथाइल ग्रुप नायट्रोजनला अटॅच झाला, त्याच्यामुळे दुसरा N आलेला आहे, सेकंड N. आणि दोन्ही मिथाइल ग्रुप सारखे आहे, दोन्ही सेम आहे, त्याच्यामुळे ती प्रिफिक्स यूज करायचा आपल्याला डाय. CH3 ग्रुप आहे त्याच्यामुळे मिथाइल म्हटलं जातं ना. ऍसिटामाइडचं स्ट्रक्चर CH3 C डबल बॉन्ड O. सो N डाय मिथाइल ऍसिटामाइड. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइड जे आहे C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O, याला म्हटलं जातं ऍसिड अनहायड्राइड. तर ऍसिड अनहायड्राइड हे अत्यंत साधं सोपं आहे, लक्षात ठेवायला पण त्याचा फॉर्म्युला अत्यंत साधा सोपा आहे. त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. त्याचं एक्झाम्पल आहे CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. आता तुम्ही या C डबल बॉन्ड O ऐवजी असं रीड केलं तरी चालेल, CH3 CO O CO CH3. बोथ आर ऍक्सेप्टेबल. तुम्ही हा ग्रुप डायरेक्ट इथे लिहिला तरी चालेल किंवा डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल, तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या पद्धतीने दोन्हीपैकी काहीच फरक पडणार नाही, दोन्हीही ऍक्सेप्टेबल आहे. या कंपाऊंडचे नाव आहे ऍसिटिक अनहायड्राइड. CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. हे सर्व एक्झाम्पल तुमचे तोंडपाठ होणार आहे 12वी पर्यंत. वारंवार ऍसिटिक अनहायड्राइड आपल्याला वारंवार वापरावं लागतं, त्याच्यामुळे सर्व एक्झाम्पल तुमचे हे तोंडपाठ होणार आहे. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला आहे C डबल बॉन्ड O Cl. असाइल क्लोराइड C डबल बॉन्ड O Cl. त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन होईल C डबल बॉन्ड O Cl. ते जनरल रिप्रेझेंटेशन या बुकमध्ये तुम्हाला आता दिलेलं नाहीये, पण फंक्शनल ग्रुपला R ग्रुप अटॅच केला, ज्या सर्व ठिकाणी हे सर्व फंक्शनल ग्रुप आहे त्यांना R अटॅच केला का त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन त्या फंक्शनल ग्रुपचं हे होत असतं. तर आता फक्त फंक्शनल ग्रुप बुकमध्ये जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत. तर C डबल बॉन्ड O Cl. आता याला R ग्रुप जो आहे तो आपण घेऊयात CH3 आणि पुढं आहे COCl. तो त्याऐवजी तुम्ही C डबल बॉन्ड O Cl लिहिला तरी चालू शकतो. CH3 C डबल बॉन्ड O Cl. त्याला म्हटलं जातं ऍसिटिल क्लोराइड. त्यानंतर ऍसिटिल क्लोराइड नंतर पुढचं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप घ्यायचा आहे सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH, किंवा त्याला तुम्ही 1 सल्फर आणि 3 ऑक्सिजन म्हणजे O3 आणि 1 हायड्रोजन SO3H असं जरी लिहिलं तरी देखील चालू शकतं, SO3H. सो फंक्शनल ग्रुप ऑफ सल्फोनिक ऍसिड इज S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH किंवा SO3H. बेन्झीन रिंग म्हणजे C6H5 या फिनाइल रिंगला C6H5 बेन्झीन रिंगला SO3H जर अटॅच केलं तर त्या कंपाऊंडला म्हटलं जातं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन रिंगला SO3H अटॅच केल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला म्हटलं जातं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे SO3H. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे अल्किन. अल्किन म्हणजे प्रत्येकाला माहिती असेल, अल्किनलाच म्हटलं जातं ऑलिफिन. ऑलिफिन जे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे त्याला त्याचं एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2. त्याला म्हटलं जातं इथायलिन किंवा त्याला इथिन पण म्हणू शकता. 8वी ते 10वी पर्यंत तुमचं विज्ञानामध्ये सायन्समध्ये हा एक्झाम्पल झालेला असेल. अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो तुम्हाला माहिती असेल, त्याचं एक्झाम्पल पण माहिती असेल, इथिन किंवा त्याला इथायलिन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय नेक्स्ट अल्काइन. अल्काइन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्याचं एक्झाम्पल घ्यायचंय CH ट्रिपल बॉन्ड CH. त्याला म्हटलं जातं ऍसिटिलीन. यानंतर पुढचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे अल्केन. अल्केन साठी कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असं जरी घेतलं तरी चालेल. बुकमध्ये सांगितलंय का नो फंक्शनल ग्रुप असं सांगितलंय, पण त्या ठिकाणी तुम्हाला पण माहिती असेल 8वी ते 10वी पर्यंत अल्केन झालेलं असेल तुमचं, तर कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असेल तर त्याला आपण शक्यतो अल्केन म्हणतो. डबल बॉन्ड असेल तर अल्किन म्हणतो, ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन असं म्हणणार आहोत. आता या ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड होता, अल्काइन आहे, याला ऍसिटिलीन आपण म्हटलेलं आहे. त्या ऍसिटिलीन ऐवजी तुम्ही त्याला इथाइन पण म्हणू शकता. इट इज कॉल्ड ॲज अ इथाइन. आणि अल्केनचं जे एक्झाम्पल आहे अल्केन कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन किंवा त्याला नो फंक्शनल ग्रुप आता बुकमध्ये दिलेला आहे. त्याचं एक्झाम्पल घेणार आहोत CH3 सिंगल बॉन्ड CH3
नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथेन. तर हे सर्व आपण फंक्शनल ग्रुप बघितले. ऑर्गॅनिक कंपाऊंड मधील सर्व हे फंक्शनल ग्रुप झालेले आहे. एकदा परत आपण रिपीट करणार आहोत सर्व जे फंक्शनल ग्रुप आहेत. जसे ब्रीफ मध्ये हालाइड एक्स, त्याचं एक्झाम्पल मिथिल ब्रोमाइड. त्यानंतर सायनाइड सी ट्रिपल बॉन्ड एन, मिथिल सायनाइड CH3CN, त्याला ॲसिटोनायट्राइल पण म्हटलं जातं. आयसोसायनाइड एन ट्रिपल बॉन्ड सी CH3NC, मिथाइल आयसोसायनाइड. नायट्रो कंपाऊंड NO2 डायरेक्टली लिहिलं तरी चालेल किंवा N डबल बॉन्ड O, नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. एक्झाम्पल CH3NO2, त्याला म्हटलं जातं नायट्रोमिथेन. अल्कोहोल, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH, CH3OH, मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल त्याला म्हणू शकता. फिनॉल, फिनॉलचा फंक्शनल ग्रुप आहे AROH किंवा C6H5OH, त्याला म्हटलं जातं फिनॉल. एक्झाम्पल झालं फिनॉल. त्यानंतर प्रायमरी अमाइन, प्रायमरी अमाइनचा फंक्शनल ग्रुप आहे -NH2, एक्झाम्पल CH3NH2. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज मिथिल अमाइन. सेकंडरी अमाइन मध्ये एक हायड्रोजन ॲटम कमी झाला प्रायमरी अमाइन पेक्षा, NH, एक्झाम्पल CH3NHCH3, डायमिथिल अमाइन. त्यानंतर टर्शरी अमाइन, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन मध्ये आणखी एक हायड्रोजन ॲटम कमी झाला सेकंडरी पेक्षा, एक्झाम्पल त्याचं होईल CH3(3N. त्यानंतर पुढचं आहे फंक्शनल ग्रुप इथर. इथर मध्ये कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड कार्बन. डायमिथाइल इथर, एक्झाम्पल त्याचं आहे CH3 सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज डायमिथाइल इथर. अल्डिहाइड, अल्डिहाइडला सुरुवातीला सांगितलं अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप जो आहे C डबल बॉन्ड O आणि हा H, RC डबल बॉन्ड O किंवा डायरेक्ट C डबल बॉन्ड OH. एक्झाम्पल आहे त्याचं ॲसिटाल्डिहाइडचं CH3C डबल बॉन्ड OH किंवा CH3CHO3 लिहिलं तरी देखील चालेल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे कीटोन. कीटोन मध्ये C डबल बॉन्ड O किंवा CH3C डबल बॉन्ड O CH3, त्याला म्हटलं जातं ॲसिटोन. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C डबल बॉन्ड O OH. एक्झाम्पल आहे त्याचं CH3C डबल बॉन्ड O OH किंवा COOH जरी लिहिलं तरी चालेल. ॲसिटिक ऍसिड. ईस्टर, ईस्टरचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O. एक्झाम्पल आहे CH3COO, C2H5 किंवा CH2CH3 लिहिलं तरी चालेल. इथिल ॲसिटेट. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे अमाइड. अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O NH2. एक्झाम्पल आहे CH3CONH2, हा CONH2 अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. तो C डबल बॉन्ड O NH2 असा जरी लिहिला तरी देखील चालेल. त्यानंतर सेकंडरी अमाइड. सेकंडरी अमाइडचा फंक्शनल ग्रुप एक हायड्रोजन ॲटम फक्त अमाइडपेक्षा कमी केला. अमाइडचा फंक्शनल ग्रुप होता C डबल बॉन्ड O NH2 होता इथे अमाइडचा. सेकंडरी अमाइडमध्ये एक हायड्रोजन ॲटम कमी झाला म्हणजे C डबल बॉन्ड O NH. एक्झाम्पल CH3CONH CH3, N मिथिल ॲसिटामाइड. टर्शरी अमाइड C डबल बॉन्ड O N. एक्झाम्पल CH3CON इन ब्रॅकेट CH3(2), त्याला म्हटलं जातं NN डायमिथिल ॲसिटामाइड. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड अनहायड्राइडचं एक्झाम्पल मध्ये C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. त्याचं एक्झाम्पल आहे CH3 सिंगल बॉन्ड CO, सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CO, सिंगल बॉन्ड CH3, ॲसिटिक अनहायड्राइड. त्यानंतर पुढचा फंक्शनल ग्रुप आहे असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड मध्ये जो असाइल क्लोराइड आहे त्याचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड O Cl. एक्झाम्पल CH3COCl, ॲसिटिल क्लोराइड. त्यानंतर सल्फोनिक ॲसिड. सल्फोनिक ॲसिडचा S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे C6H5SO3H, त्याला म्हटलं जातं बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. अल्किन किंवा त्याला म्हटलं जातं ऑलिफिन. अल्किन कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हटलं जातं अल्किन. हे 8वी ते 10वी पर्यंत तुमचं झालेलं असेल. त्याचं एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. एक्झाम्पल आहे इथायलिन किंवा त्याला इथिन देखील म्हणू शकता. त्यानंतर अल्काइन. अल्काइन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH. ॲसिटिलिन त्याचं एक्झाम्पल आहे किंवा त्याला इथाइन पण म्हणू शकता. त्यानंतर अल्केन. अल्केन साठी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपण घेत असतो किंवा आता बुकमध्ये सांगितले नो फंक्शनल ग्रुप. एक्झाम्पल त्याचा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3,
त्याला म्हटलं जातं इथेन. सो दीज आर फंक्शनल ग्रुप इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे सर्व फंक्शनल ग्रुपचा चार्ट जो आहे तो तुम्हाला तयार करून तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करत असता त्या ठिकाणी स्टिक करून ठेवायचा आहे काळजीपूर्वक. आणि सर्व फंक्शनल ग्रुप प्रत्येकाचे तोंडपाठच झाले पाहिजेत आणि याला पर्याय दुसरा काहीच नाही. तुम्हाला जर केमिस्ट्री सेकंड सेक्शन जर परफेक्ट करायचं असेल, भरपूर स्कोर, कारण पुढच्या वर्षी सेकंड सेक्शन मध्ये सगळ्या रिॲक्शन आहे, भरपूर रिॲक्शन आहे, तर त्यामध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर हा जे फंक्शनल ग्रुप आहे हे सर्व फंक्शनल ग्रुप तोंडपाठ केल्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्याय राहणार नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही हे सर्व फंक्शनल ग्रुप तोंडपाठ करा, त्यांचे नावं तोंडपाठ करा, स्ट्रक्चर तोंडपाठ करा, त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल तोंडपाठ करून ठेवा, लिहून पहा. ही जे सेकंड सेक्शन, आता आपण जो सेकंड सेक्शन बघतोय हा सेकंड सेक्शन समजण्यासाठी फार सोपा असतो. लिहिताना तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. 10-10, 12-12 ज्या नोटबुक आहे 200 पेजेस, या प्रॅक्टिस करिता तुमच्या खर्च झाल्या पाहिजे नुसत्या प्रॅक्टिस करिता. तर एवढी जास्त प्रॅक्टिस जर तुमची झाली तर बोर्डाच्या एक्झामला तुम्हाला 90 अबव मार्क्स मिळू शकतील, 90च्या वरती मार्क्स मिळू शकतील. जर तुमच्या 11वी आणि 12वीला जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढं जास्त स्कोर तुम्हाला 12वीला होणार आहे. तर अत्यंत मन लावून जर अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला स्कोर जो आहे तो चांगला मिळू शकतो. अत्यंत साधा सोपा सब्जेक्ट आहे आणि स्कोरिंगसाठी हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु जे विद्यार्थी प्रॅक्टिस करणार नाही त्यांचं एक्झामला गेल्यानंतर इव्हॅपोरेशन या चॅप्टरमध्ये फार, या पेपरमध्ये फार होत असतं, लक्षात राहत नाही. एक्झामला गेल्यानंतर प्रश्न आपल्याला वाटतोय हा माहिती आहे आपल्याला तरी लिहिता येत नाही. असं जे काही आहे हे या सेकंड सेक्शनचं पूर्ण तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितली. सेकंड सेक्शन समजायला फार सोपं आहे. तुम्हाला सर्व रिॲक्शन समजतील. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर काही मुलांना पूर्णपणे जसे तसे रिॲक्शन लिहिता येतात, परंतु जे विद्यार्थी प्रॅक्टिस करत नाही त्यांना मात्र या रिॲक्शन लिहिता येत नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स हे मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण पॉईंट बघणार आहोत. प्रॉब्लेम जे आहे एकदम साधा सोपा प्रॉब्लेम आहे, काही विशेष नाही त्यामध्ये. अल्केन constitute a homologous series of a straight chain saturated hydrocarbon. Write down structural formulae of the first 5 homologues of this series. Write their molecular formula. Deduce the general formula of such a homologous series. तर आपण अल्केनची जी सिरीज आहे या आधीच्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, अल्केनची होमोलॉगस सिरीज मी तुम्हाला लिहून पण दाखवलेली होती. मिथेन म्हणजे CH4, इथेन म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH3, प्रोपेन म्हणजे CH3 CH2 CH3, ब्युटेन म्हणजे CH3 CH2 CH2 CH3, पेंटेन CH3 CH2 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 CH3. तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेन हे 5 अल्केन जे आहे ते तुम्हाला याआधी मी लिहून दाखवलेले होते. प्रत्येक जो होमोलॉग आहे, हा पहिला होमोलॉग, हा दुसरा होमोलॉग, हा तिसरा होमोलॉग, हा चौथा होमोलॉग आणि हा 5वा होमोलॉग, या प्रत्येक होमोलॉग मध्ये कितीचा बदल आहे तो देखील तुम्हाला मी सांगितलाय. प्रत्येक होमोलॉग मध्ये CH2 चा बदल आहे. प्रत्येक होमोलॉग मध्ये CH2 ऍड केला का आपल्याला पुढचं स्ट्रक्चर मिळत जाणार आहे. तोच पार्ट आपल्याला इथे पाहायचा आहे. The first 5 homologs are generated by adding CH2 group at a time starting with the first homolog CH4. म्हणजे पहिला जो सदस्य आहे तो कोणता घ्यायचा आपल्याला, CH4. CH4 मध्ये आपल्याला काय ऍड करायचंय, CH2 ऍड करायचं. करा ऍड CH2. कार्बन 1 आहे, हायड्रोजन 4 आहे, त्याच्यामध्ये CH2 ऍड करायचं म्हणजे 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन ऍड करा. मग 1 कार्बन आणि 1 कार्बन, 1 अधिक 1 म्हणजे किती कार्बन झाले, 2 कार्बन. हा 1 कार्बन आणि हा 1 कार्बन, 2 कार्बन. हायड्रोजनची संख्या पहा, 4 अधिक 2 म्हणजे 6, 4 + 2 = 6. 6 कसे आहे इथे लिहिलेले, 3 + 3 म्हणजे 6 होणार आहे. तर CH4 मध्ये आपण CH2 ऍड केलं तर आपल्याला C2H6 म्हणजे इथेन मिळणार आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता प्रत्येकाला समजलं असेल, पुढे आपल्याला परत कोणतं युनिट ऍड करायचंय, CH2 ऍड करायचंय. CH2 ऍड केल्यानंतर परत इथं कार्बन काउंट करा, 1 2, 2 कार्बन ॲटम आहे, त्याच्यामध्ये आणखी 1 कार्बन ॲटम ऍड करा, 3 कार्बन. इथे तुम्हाला 3 कार्बन पाहायला भेटतील, 1 2 3. हायड्रोजन काउंट करा, 3 + 3 6, 6 मध्ये 2 ऍड करा, 8. 8 हायड्रोजन ॲटम इथे आहे का नाही चेक करून पहा, क्रॉस चेक करा. 3 + 2 5, 5 + 3 8. तर 8 हायड्रोजन तिथं बॅलन्स झाले. या कंपाऊंडचं नाव प्रत्येकाला माहिती असेल, याला म्हटलं जातं प्रोपेन. त्याच्यानंतर परत त्यामध्ये ऍड करायचं आपल्याला CH2 ऍड करा. CH2 ऍड केल्यानंतर परत इथे काउंट केलेले कार्बन तुम्ही 3 कार्बन ॲटम आहे आणि 8 हायड्रोजन ॲटम आहे. त्याच्यामध्ये परत आपल्याला CH2 ग्रुप ऍड करायचा.
मग 3 प्लस आणखी एक हा कार्बन ॲटम, इथे 3 कार्बन ॲटम आहे, 1 2 3 हा एक कार्बन ॲटम ऍड केल्यानंतर 4 कार्बन होतील. इथे तुम्हाला 4 कार्बन ॲटम पाहायला मिळत आहे. 1 2 3 4. हायड्रोजन ॲटम इथं काउंट जर केले तर 8 हायड्रोजन ॲटम आहेत. 3 + 2 5, 5 + 3 = 8. 8 मध्ये आणखी 2 हायड्रोजन ऍड करा, 10 हायड्रोजन ॲटम. इथं 10 हायड्रोजन ॲटम ऍड झाले का नाही ते पाहू शकता तुम्ही. 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 3 = 10. तर या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर पण प्रत्येकाला माहिती असेल, ब्युटेन. N-ब्युटेन त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये परत ऍड करायचा आपल्याला CH2 ग्रुप. CH2 ग्रुप ऍड केल्यानंतर इथं कार्बनची संख्या होती 4. त्याच्यामध्ये आणखी एक कार्बन ॲटम ऍड केला. ऍड केल्यानंतर 5 कार्बन होतील इथे तुम्हाला. 1 2 3 4 5. 5 कार्बन ॲटम झाले. हायड्रोजन इथे होते 10. आणखी 2 ऍड केल्यानंतर 12. 12 हायड्रोजन आहे का नाही काउंट करून पहा. 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9, 9 + 3 12, 12 हायड्रोजन ॲटम. थोडक्यात काय तर प्रत्येक पहिल्या CH4 मध्ये CH2 ऍड केल्यानंतर आपल्याला CH3 मिळालं. परत त्याच्यामध्ये ऍड केला CH2, एक CH2 त्या दोघां CH3 मध्ये ऍड झाला. परत CH2 ऍड केला तर आणखी इथे एकच CH2 होतं, तर इथे 2 CH2 तुम्हाला ऍड झालेले पाहायला मिळतील. आणखी एक CH2 ऍड केला तर इथे 2 CH2 होते, तर इथे किती CH2 झालेले, 3 CH2 ग्रुप झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. तर या पद्धतीने हे जो प्रश्न विचारलेला होता की अल्केनचं कॉन्स्टिट्यूट होमोलॉगस सिरीज, ही होमोलॉगस सिरीज झाली. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन होमोलॉगस सिरीज झाली. स्ट्रेट चेन म्हणजे सरळ सरळ जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन होते. राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे सर्व स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपण त्या फर्स्ट 5 होमोलॉग सिरीजचे ड्रॉ केलेले आहे. CH4, CH3, CH3 हे सर्व 5 जे स्ट्रक्चरल फॉर्म्युले झाले. राईट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड डिड्यूस द जनरल फॉर्म्युला ऑफ सच होमोलॉगस सिरीज. आता जनरल फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय होणार आहे? अल्केनचा जनरल फॉर्म्युला होणार आहे CnH2n+2. तो आपण इथे लिहून दाखवतो तुम्हाला. तो अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. आणि यामध्ये N म्हणजेच काय, तर N म्हणजे काल तुम्हाला सांगितलं, N म्हणजे असणार आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. N म्हणजे असणारे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. N ची व्हॅल्यू तुम्ही काय घेऊ शकता? N = घेऊ शकता तुम्ही N = 1, 2, 3 असे नंबर तुम्ही हे वाढवू शकता. तर या पद्धतीने N ची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहे. तर हा पूर्ण यातले जे सर्व फंक्शनल ग्रुप आहे, हे सर्व फंक्शनल ग्रुप तोंडपाठ करून ठेवा. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.